आज मी आणि सासूबाई मालाडला डेंटिस्टकडे गेलेलो डॉक्टरांकडे भेटण्यासाठी, कारण की सासूबाईंचे दात खूप त्रास देत होत होते. मग मी घरूनच निघताना अपॉइंटमेंट घेतलेली आणि आम्ही घरातून निघतानाच मस्त छान अशी रॅपिडो केली. मग मालाडला पोहोचलो. क्लिनिकमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी सासूबाईंचे पूर्ण दातांचे चेकअप केले आणि दातांची परिस्थिती सांगितली. व्यवस्थित तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला शांतपणे सगळी माहिती समजावून सांगितली आणि पुढच्या ट्रीटमेंटबद्दलही मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितलं की सासूबाईंना इम्प्लांट टाकावे लागतील आणि इम्प्लांट टाकून झाल्यानंतर जवळपास 4 महिन्यांनी नवीन दात व्यवस्थित बसवता येतील. त्यानंतर डॉक्टरांनी एक डिजिटल स्कॅनिंग करण्यासाठी टेक्निशियन बोलवलेले आणि ते टेक्निशियन बोलवलेले त्यांनी सासूबाईंच्या दातांचं छान असं डेंटल स्कॅन करून घेतलेलं आणि ते स्कॅन करताना तुम्हाला बघा लॅपटॉपमध्ये स्क्रीनवरती दिसतच असेल की दातांची परिस्थिती काय आहे. हे डिजिटल स्कॅनिंग आहे. हे अगदी मॉडर्न पद्धतीने होतं आणि पाहून खूप छान वाटलं की दातांची परिस्थिती कशी आहे, काय आहे. त्यानंतर डॉक्टरांनीही अजून एक डिजिटल एक्सरे सांगितला आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सांगितला. मग नंतर ते टेक्निशियन त्यांचं काम करत होते. हे पूर्ण मॉडर्न पद्धतीने केलं जाणारं स्कॅन आहे आणि हे बघा, हे पूर्ण लॅपटॉपवरही दिसतं की आपल्या दातांची परिस्थिती कशी आहे, काय आहे. मग त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे आम्ही सासूबाईंचं डिजिटल एक्सरेसाठी निघालो आणि त्यांनी दिलेल्या ॲड्रेसवरती जाऊन आम्ही त्यांचं डिजिटल हे एक्सरे करत होतो. खूप मोठं मशीन होतं. मग परत मी तिथून रॅपिडो बुक केली आणि मुंबईच्या ट्रॅफिकचं तुम्ही विचारूच नका. जवळपास आम्हाला 6 वाजलेले. मग आम्ही आरे कॉलनीच्या रस्त्याने घरी येण्याचा प्रवास सुरू केला. मग मध्येच तबेला भेटला, तिथं आम्ही फ्रेश लस्सी घेतली आणि घरी परत आलो. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.